चला इंग्रजी शिकूया. परंतु आजचा टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच. माय डिअर स्टुडंट्स, एक लक्षात ठेवा, बरेचशा मुलांना ग्रामर अवघड जातं किंवा थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं. त्याचं कारण काय माहिती का? हा टॉपिक परफेक्ट नाही आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, हा टॉपिक 5वी पासून 12वी पर्यंत आणि यानंतर पूर्ण जे काही गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये हा टॉपिक कंपल्सरी असतो. त्यामुळे हा टॉपिक आणि थोडासा कन्फ्युजिंग आहे. ऑफकोर्स कन्फ्युजिंग काय माहिती का? कन्सेप्ट क्लिअर नसतात. परंतु या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत की पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दांची जाती म्हणतो, की ऑफकोर्स शब्दांची जाती जर आल्या तर मराठीमध्ये पण शब्दांची जाती आहेत आणि तसेच इंग्लिशमध्ये पण पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. समजा मी एक वाक्य वापरतो, जाधव सर टीचेस इंग्लिश. ह्याच्यामध्ये जाधव सर काय आहे, टीचेस काय आहे, इंग्लिश काय आहे, हे सगळं कळायला पाहिजे, तरच आपलं ग्रामर सोपं जातं. ग्रामरशिवाय इंग्लिश नाही आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, गव्हर्नमेंटच्या कोणत्या राहो, हा टॉपिक कंपल्सरी विचारतात. आणि थोडासा कन्फ्युजिंग काय आहे, कारण की बरेचसे मुलांना याचे कन्सेप्ट क्लिअर नसतात. आणि मला पूर्ण खात्री आहे या व्हिडिओद्वारे वी आर गोइंग टू क्लिअर ऑल दी कन्सेप्ट्स. कारण की आपल्या चॅनलचं नाव काय? इंग्लिश फॉर करिअर. कारण की इफ इंग्लिश परफेक्ट, कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट. इफ इंग्लिश परफेक्ट, पर्सनॅलिटी विल बी परफेक्ट. अँड इफ इंग्लिश परफेक्ट, ऑफकोर्स युअर करिअर ऑर पर्सनॅलिटी, ऑफकोर्स युअर कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट. तर पाहूया पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीत तुम्ही काय म्हणता, शब्दांच्या जाती. तुम्हाला तर माहिती आहे देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. तर फर्स्ट स्क्रीन पाहता, पार्ट्स ऑफ स्पीच व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक और लेसन इन इंग्लिश ग्रामर. बेटर सेट इज द बेस ऑफ इंग्लिश ग्रामर. इंग्लिशचा हा बेस आहे. मंदिरात जर जेव्हा आपण जातो तर पहिलं काम काय करतो? पाया नाही पडत, पहिले बेल वाजवतो, घंटी वाजवतो त्या मंदिराची. का? देवाला सांगण्यासाठी मी आलो आहे. तसं इंग्लिशचं जर मंदिर असेल तर पहिली जी बेल आहे ती आहे पार्ट्स ऑफ स्पीचची. त्याशिवाय तुम्हाला त्या इंग्लिशच्या मंदिरात इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट नाही सेन्स तुम्हाला कळणारच नाही आहे की कोणता देव कुठे आहे. करेक्ट? त्यासाठी टेम्पल. नेक्स्ट, मेनी टॉपिक्स ऑफ ग्रामर आर बेस्ड ऑन दिस टॉपिक. दॅट्स वाय दिस कन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक शुड बी क्लिअर. कारण की बरेचसे इंग्लिशचे टॉपिक याच्यावर डिपेंड आहेत, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. नेक्स्ट, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. तुम्हाला माहिती आहे शब्दांच्या किती आहेत? 8 आहेत. इंग्लिशमध्ये पण देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. पहिलं कोण? नाउन, प्रनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. सो किती झाले? 8. सो देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. त्यातलं पहिलं पाहूया आता आपण, नाउन. आता नाउनचं तुम्हाला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीचं आपण काय केलं, सर्वांना नाव ठेवले आहेत. एखाद्या शहराला नाव आहे, शहराला शहर म्हटलं आहे, गावाला गाव म्हटलं आहे, पण त्याच्यामध्ये पुन्हा गावाला काय आणि ते स्पेसिफिक ते बघूया पुन्हा आपण. तर प्रत्येकाचं नेमिंग वर्ड जे आहे त्याला काय म्हणतो आपण? नाउन. तर डेफिनेशन काय येईल? नाउन इज अ नेमिंग वर्ड. इट इज द नेम ऑफ पर्सन, थिंग, ॲनिमल, सिटी एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल श्याम, मुंबई, टायगर एक्सेट्रा. हे तर फार सोपं आहे, काही टेन्शन नाही आहे. परंतु त्याचे टाईप्स तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला टाईप कोणता आहे? कॉमन नाउन, ज्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम. बॉय, गर्ल, टीचर, सिटी, विलेज एक्सेट्रा एक्सेट्रा. पण त्याच्यामध्ये स्पेसिफाय, बॉय कोणता? सतीश. गर्ल कोणती? रिया. त्याला आपण काय म्हटलं? प्रॉपर नाउन, ज्याला मराठीत तुम्ही काय म्हणता? विशेष नाम. सिटी कोणती? मुंबई. गाव कोणतं? सोनखेड. स्पेसिफाईड पुण्याच्यामध्ये, ते झालं प्रॉपर नाउन. पुढे घ्या, कलेक्टिव्ह नाउन्स, समुदायवाचक नाम. बरोबर आहे का मराठीमध्ये? येस. बंच, क्राऊड, ऑफकोर्स युअर आर्मी, फ्लॉक एक्सेट्रा एक्सेट्रा. नेक्स्ट, मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. एका पदार्थापासून दुसरे पदार्थ तयार होतात. आता गोल्डपासून अनेक पदार्थ तयार होतात, मिल्कपासून अनेक पदार्थ तयार होतात, वॉटर, हे सगळे काय झालं? एकापासून अनेक तयार होतात. त्याला काय म्हणतो आपण? मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. करेक्ट? त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम, ज्याच्यामध्ये भावना, फिलिंग्स, क्वालिटीज, गुण, त्याला काय म्हणतो आपण? भाववाचक नाम. जे दिसत नाहीत, फक्त अनुभवतो. फॉर एक्झाम्पल पोलाइटनेस, नम्रता, कॉवर्डिस, भित्रेपणा, काइंडनेस, दयाळूपणा, ब्रेवरी, शौर्य किंवा बहादुरी एक्सेट्रा एक्सेट्रा. हे झालं तुमचं नाउन. नाउन फार सोपं आहे, काही इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर प्रनाउन, सिंपल मराठीत सांगत आहे, फायदा करून घ्या. आता समजा मला मुंबईत पॅराग्राफ लिहायचं आहे. मुंबई इज अ ग्रेट सिटी, मुंबई इज अ ड्रीम सिटी, मुंबई इज ब्युटिफुल, मुंबई इज बिग. किती वेळेस मी मुंबई म्हणणार? त्याऐवजी मी काय म्हणणार? 8. समजा आय एम रायटिंग पॅराग्राफ ऑन नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी इज ग्रेट प्राईम मिनिस्टर. नरेंद्र मोदी वर्क्स हार्ड फॉर कंट्री. नरेंद्र मोदी, हाऊ मेनी टाइम नरेंद्र मोदी. त्याऐवजी काय, त्यांच्याऐवजी काय वापरणार मी? ही वापरणार. एखाद्या लेडीबद्दल पॅराग्राफ आहे, शी वापरणार. किंवा एखादी निर्जीव वस्तू आहे, इट वापरणार. म्हणजे नामाच्या ऐवजी जे येतं त्याला काय म्हणतो आपण? ऑफकोर्स प्रनाउन. फॉर एक्झाम्पल, द वर्ड विच इज यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रनाउन. नामाच्या ऐवजी, फॉर एक्झाम्पल, ही, शी, इट, दे, अस, अवर, देअर, दिस, दॅट एक्सेट्रा एक्सेट्रा. क्लिअर? दे आर कॉल्ड एज प्रनाउन, सर्वनाम. आय हेल्प अ पुअर मॅन, माझ्याऐवजी काय आला? आय. मग आय काय झाला? प्रनाउन. ही इज व्हेरी लकी फॉर मी, ही काय झाला? प्रनाउन, त्याच्याबद्दल आला. वी आर ऑलवेज चीअरफुल, आमच्याबद्दल काय आलं? वी.
दे हॅव चॅलेंज मी, दे आणि मी हे कुणाबद्दल आलं, कुणाबद्दल तरी आलं असेल, माझ्याबद्दल मी आलं, त्यांच्याबद्दल दे आलं, त्यामुळे ते काय झाले प्रनाऊन. यू हॅव डिसिव्ड अस, यू तुझ्याबद्दल आलं, नाव नाही आलं, तुझ्याबद्दल आलं, इन प्लेस ऑफ, तर त्यामुळे ते काय झालं प्रनाऊन. अस आमच्याबद्दल आलं. व्हेरी सिम्पल. द वर्ड विच इज यूज इन प्लेस ऑफ नाउन इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रनाउन. क्लिअर? येस, सोपं आहे, काही इश्यू नाहीये. नेक्स्ट वर्ब, क्रियापद. नावातच मिनिंग आहे, क्रिया दर्शवणारा पद, क्रियापद. द वर्ड दॅट टेल्स ऍक्शन इज कॉल्ड एज, ऑफकोर्स काय म्हणतात त्याला, वर्ब. द वर्ड दॅट डिनोट्स ऍक्शन, टेल्स ऍक्शन, एक्सप्रेशन ऍक्शन इज कॉल्ड एज वर्ब. येस, हे चॅप्टर शिकून घ्यायच तुम्ही. नेक्स्ट आता पहा, आय टोल्ड यू मेनी टाइम्स, टोल्ड काय झालं वर्ब, कारण की ते ऍक्शन आहे. ही इज गोइंग, गोइंग. ही इज रनिंग, रनिंग. आय एम टीचिंग, टीचिंग. ऍक्शन वर्ड. नेक्स्ट, ही आस्क मी फ्यू क्वेश्चन, आस्किंग काय झालं ऍक्शन, मग काय झाला तो वर्ब झाला. नेक्स्ट, यू हॅव ऑलवेज हेल्प मी, हेल्पिंग काय ऍक्शन, त्यामुळे ते काय झालं वर्ब. नेक्स्ट, माय फ्रेंड डिमांडेड पार्टी, डिमांडेड काय ऍक्शन, त्यामुळे ते काय झालं वर्ब. माय टीचर्स ऑलवेज ॲप्रिशिएट मी, ॲप्रिशिएट करतात ऍक्शन, त्यामुळे काय झालं वर्ब. जो शब्द क्रिया दर्शवतो त्याला क्रियापद म्हणायचं. आणि इंग्लिशमध्ये द वर्ड दॅट टेल्स ऑर डिनोट्स ऍक्शन ऑर एक्सप्रेस ऍक्शन इज कॉल्ड एज वर्ब. क्लिअर? आता वर्बवर डिपेंड काय, वर्ब नंतर ऍडजेक्टिव्ह, विशेषण. नामाबद्दल विशेष, विशेषण. मग इंग्लिशमध्ये काय मिळेल, द वर्ड दॅट टेल्स अबाउट नाउन, क्वालिफाईज नाउन, डिस्क्राईब नाउन ऑर प्रनाउन, म्हणजे नाउन आणि प्रनाउन दोन्ही बरं का, त्याला काय म्हणायचं ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषण मराठीमध्ये. आता फॉर एक्झाम्पल, आय एम व्हेरी ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह कोण आय, मग ऍक्टिव्ह काय झाला ऍडजेक्टिव्ह. यू आर रिअली व्हेरी जनरस, जनरस कोण यू, जनरस काय झाला ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट, माय पेरेंट्स टू आर जॉयस, माय पेरेंट्स जॉयस आहेत, जॉयस काय झाला ऍडजेक्टिव्ह. सिंपल मराठी सांगत आहे, कारण की हा चॅनल मुद्दाम आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी म्हणजे लॉन्च केलेला आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी, तुम्ही पाहिलं असेल बहुतांशी बँकेच्या परीक्षेमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये यूपी बिहार या राज्यातून मुलं येतात आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुलांची टक्केवारी कमी आहे. याचं कारण काय, इंग्लिश थोडंसं कच्चं आहे आणि हे होऊ नये म्हणून मुद्दाम हा चॅनल लॉन्च केला आहे केवळ आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यासाठी आय एम वर्किंग हार्ड. बिलकुल आय वॉन्ट युअर सपोर्ट अँड कॉपरेशन. बरोबर आहे? चला पुढे घ्या. नेक्स्ट, माय ब्लॉग इज व्हेरी पॉप्युलर, पॉप्युलर माय ब्लॉग, मग ब्लॉग बद्दल सांगितलं, मग पॉप्युलर काय झाला ऍडजेक्टिव्ह. यू आर माय बेस्ट फ्रेंड, फ्रेंड कोण बेस्ट, बेस्ट काय झाला ऍडजेक्टिव्ह. तुम्हाला याच्या पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल आणखी जास्त माहिती हवी असेल तर आमचा ब्लॉग आहे इंग्लिश विथ PK99. या ठिकाणी तुम्हाला ह्याचे भरपूर एक्झाम्पल मिळतील, नोट्स पण मिळतील. तर तुम्ही नक्की भेट द्या इंग्लिश विथ PK99ला, जो आमचा ब्लॉग आहे. हा तर व्हिडिओ आहे पण तो वेबसाईट किंवा ब्लॉग आहे, नक्की भेट द्या. काय मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, इंग्लिश विथ PK99. ओके, चला पुढे. नाउन झालं, प्रनाउन झालं, वर्ब झालं, ऍडजेक्टिव्ह. आता सर्वात कन्फ्युजिंग ऍडवर्ब आहे. येस, या ठिकाणी बरेचसे मुलं फ्लॉप होतात ऍडवर्ब. बट फॉर दॅट आय विल गो टू द नेक्स्ट स्क्रीन. ऍडवर्ब. आता पहा ऍडवर्ब, जस्ट अ मिनिट. जर तुम्ही शब्दाकडे पाहिलात त्याला मराठीत काय म्हणतो आपण क्रियाविशेषण. तर बारकाईने पहा, क्रियाविशेषण दोन शब्द तयार झाले. क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल विशेषणाबद्दल सांगणारा क्रियाविशेषण. तसं इंग्लिशमध्ये ऍडवर्ब. जर बारकाईने पहा, ऍडवर्ब, ऍडवर्ब, ऍडवर्ब म्हणजे ऍडचा ऍडजेक्टिव्ह, व्हर्बचा व्हर्ब, म्हणजे हा शब्द ऍडजेक्टिव्ह आणि व्हर्ब बद्दल सांगतो, त्यामुळे त्याचं नाव काय ऍडवर्ब आहे. क्रियापदाबद्दल विशेषण सांगतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात क्रियाविशेषण. आणि इथं बरेच मुलं थोडे एक लक्षात घ्या, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तो शब्द कुणाबद्दल आला आहे किंवा कुणाबद्दल सांगतो एवढं कळालं, तुमचा पार्ट्स ऑफ स्पीच आला. येस, आणि इथंच मुलं चूक करतात. तो शब्द आता पहा, नाऊन तर काही हे प्रॉब्लेम नाहीये. नाऊन काय आहे, नाव आहे. प्रनाऊन कुणाबद्दल आला, नामाबद्दल, मग तो काय झाला प्रनाऊन. ऍक्शन क्रिया सांगतो, तो काय वर्ब, तो अवघड नाहीये. ऍडजेक्टिव्ह कुणाबद्दल आला, कुणाची माहिती सांगत आहे, कुणाबद्दल सांगत आहे, नाऊन किंवा प्रनाऊन, त्यामुळे तो काय झाला ऍडजेक्टिव्ह. नामाच्या ऐवजी आला तो प्रनाऊन, पण नाम किंवा सर्वनामाची माहिती सांगितला, त्यामुळे तो काय झाला ऍडजेक्टिव्ह. तसं ऍडवर्ब हा शब्द दोघांची माहिती सांगतो किंवा दोघांसाठी येतो, दोघांबद्दल माहिती सांगतो, ऍडजेक्टिव्ह बद्दल आणि वर्ब बद्दल, त्यामुळे नाव काय आहे ऍडवर्ब. मराठीमध्ये त्याला काय म्हणलं आपण क्रियाविशेषण. काळजी करू नका, तुम्ही एक्सप्लेन करतो. आता पाहूया इथं ऍडजेक्टिव्ह बद्दल कसं सांगतो आणि वर्ब बद्दल. आता पहा, आय एम व्हेरी हॅपी, हॅपी काय आहे ऍडजेक्टिव्ह, हॅपी किती व्हेरी ऍडवर्ब. हॅपी व्हेरी ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगतो, त्यामुळे तो काय होतो ऍडवर्ब. डोकं शांत ठेवून विचार करायचा. नेक्स्ट, ही इज ऑलवेज सॅड, सॅड दुःखी, दुःखी काय ऍडजेक्टिव्ह, सॅड किती ऑलवेज, काय झाला हा ऍडवर्ब, कारण तो कुणाबद्दल सांगायला लागला
ऍडजेक्टिव्ह बद्दल, ऍडजेक्टिव्ह बद्दल आला ऍडव्हर्ब, वर्ब बद्दल आला ऍडव्हर्ब. करेक्ट. आता पहा, ही इज नेव्हर लेट, लेट काय आहे ऍडजेक्टिव्ह, लेट नेव्हर ऍडव्हर्ब. करेक्ट. वी आर ऑफन ऑप्टिमिस्टिक, आम्ही आशावादी आहोत, आशावादी काय आहे ऍडजेक्टिव्ह, पण किती आशावादी ऑफन ऍडव्हर्ब. ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगणारा काय झाला ऍडव्हर्ब. आता पाहूया वर्ब बद्दल माहिती सांगतो. ही ऑफन कम्स हिअर, तो नेहमी येतो, कम्स ऑफन. वर्ब बद्दल माहिती सांगितलं त्यामुळे तो काय झाला ऍडव्हर्ब. म्हणजे ऍडव्हर्ब हा दोन घरचा पाहुणा आहे, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब, दॅट्स वाय ऍडव्हर्ब. क्लिअर. नेक्स्ट, शी नेव्हर टेल्स अ लाय, टेल्स नेव्हर. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो क्रियाविशेषण. द वर्ड दॅट टेल्स अबाउट वर्ब इज कॉल्ड एज ऍडव्हर्ब. करेक्ट. ही सेल्डम गेट्स अप, गेट्स अप सेल्डम काय झाला ऍडव्हर्ब. इंटरेस्टिंग. वी युजली गो देअर, गो वर्ब आहे, ऍक्शन आहे, गो युजली, युजली गो, गो युजली ऍडव्हर्ब. करेक्ट. म्हणजे हा शब्द दोन घरचा पाहुणा आहे, ऍडजेक्टिव्ह आणि वर्बचा, त्यामुळे त्याचं नाव काय ऍडव्हर्ब. पुन्हा द लास्ट, जो शब्द ऍडजेक्टिव्ह बद्दल, विशेषणाबद्दल आणि क्रियाबद्दल सांगतो त्याला काय म्हणतो आपण क्रियाविशेषण. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, द वर्ड दॅट टेल्स अबाउट, टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट ऍडजेक्टिव्ह अँड वर्ब इज कॉल्ड एज ऍडव्हर्ब. आणि इथे जास्त एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला म्हणलं मी आमचा जो ब्लॉग आहे किंवा माझा जो ब्लॉग आहे इंग्लिश विथ PK99, इथं फक्त टाईप करा इंग्लिश विथ PK99 ॲड पार्ट्स ऑफ स्पीच, यू विल गेट लॉट ऑफ वर्कशीट ओव्हर देअर. तुम्हाला भरपूर मटेरियल मिळेल किंवा प्रॅक्टिस शीट्स मिळतील, त्यामुळे त्या ब्लॉगला किंवा त्या वेबसाईटला नक्की भेट द्यायचं. ओके, चला पुढचं घ्या. ॲडव्हर्ब झाला. आता नेक्स्ट प्रीपोजिशन. प्रीपोजिशन नावामध्ये सगळं आलं. प्री म्हणजे पहिले, पोझिशन म्हणजे जागा. जो शब्द नावाच्या पूर्वी येतो, जागा किंवा संबंध सांगतो, प्रीपोजिशन, त्याला काय म्हणायचं प्रीपोजिशन. फॉर एक्झाम्पल पाहता, वी आर इन द रूम, रूमच्या पहिल्या आला इन, मी कुठे आहे रूम मध्ये आहे, पोझिशन सांगितला, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज प्रीपोजिशन. द वर्ड दॅट कम बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टेल्स रिलेशन ऑर पोझिशन इज कॉल्ड एज प्रीपोजिशन. प्री पहिले येणे, पोझिशन किंवा संबंध किंवा रिलेशन सांगणे, प्रीपोजिशन. एम राईट. सो डोंट फॉरगेट. आता फॉर एक्झाम्पल हे सगळे लिंबू टिंबू वर्ड सगळे प्रीपोजिशन आहेत. इन, इनटू, फॉर, ॲट, बिनीथ, बिटवीन, अमॉंग, ऑन, अबोव, ओव्हर, अंडर, बिलो, टू, फ्रॉम, बिनीथ, विथ, बाय, ॲट, अराउंड, हे सगळे शब्द जागा सांगतात, पोझिशन सांगतात, त्यामुळे ते काय आहेत प्रीपोजिशन आहेत. परंतु हा टॉपिक कन्फ्युजिंग आहे बरं का. तर आपल्या चॅनलवर स्पेशल व्हिडिओ बनवला आहे प्रीपोजिशन, फायदा करून घ्या. येस, कारण की हा टॉपिक डिटेल स्टडी केलं पाहिजे, कारण की हे चुकू शकतो. आता पहा, ऑन वेगळा आहे, अबोव वेगळा आहे, ओव्हर वेगळा आहे, बिलो, बिनीथ, अंडर हे सगळे वेगळे आहेत, ॲट वेगळा आहे, इन वेगळा आहे, इनटू वेगळा आहे, हे सगळे माहिती आपलं स्पेशल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यावर फायदा करून घ्यायचा. ओके सर. प्री पहिले अँड पोझिशन, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज प्रीपोजिशन. जो शब्द नामाच्या सर्वनामाच्या पूर्वी येतो, प्री संबंध किंवा जागा स्थळ सांगतो किंवा पोझिशन सांगतो, त्याला काय म्हणायचं आपण प्रीपोजिशन. तर काय काय संपलं आता, नाउन, प्रनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रीपोजिशन. आता दोन राहिले, कंजंक्शन. नेक्स्ट आता पहा कंजंक्शन, कंजंक्शन, व्हेरी सॉरी, कंजंक्शन त्याचं नावच आहे कंजंक्शन. कनेक्ट, दोन शब्दाला किंवा दोन वाक्याला जोडतो, तो काय कंजंक्शन. त्याला मला वाटतं मराठीमध्ये उभयनवी अवयवी म्हणतात. राईट. द वर्ड दॅट जॉईन्स टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस, द वर्ड दॅट कनेक्ट्स टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्स इज कॉल्ड एज कंजंक्शन. उभयनवी, उभय म्हणजे दोन, नवी म्हणजे जोडणारा, कंजंक्शन. आता पहा ना, राम अँड श्याम, सीता आणि गीता, सीता आणि गीताला कोण जॉईन केलं, जस्ट अ मिनिट, आय विल यूज पेन. हे पहा, सीता अँड गीताला जॉईनिंग कोण केलं, अँड. ब्रेड अँड बटर, जॉईनिंग वर्ड कोणता आहे ब्रेड अँड बटरला, अँड. आय नो हाऊ ही पास्ड, आय नो एक सेंटेन्स आहे, ही पास्ड आहे, जॉईनिंग कोण केलं, हाऊ. दोन शब्दाला किंवा दोन वाक्याला, द वर्ड दॅट जॉईन्स टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्स इज कॉल्ड एज कंजंक्शन. पहा ना, आय वर्क, आय विल पास, जॉईनिंग वर्ड कोणता आहे, इफ आहे. जॉन इज हिअर, जॉन इज हिअर एक वाक्य आहे, आय सॉ येस्टरडे दुसरं वाक्य आहे, जॉईनिंग कोण केलं, येस. तुम्ही एक गोष्ट पाहिला असेल, दोन शब्दाला जॉईन करतो कंजंक्शन, आणि वाक्याला असं नाही की तो कंजंक्शन मध्येच यावा, तो मध्ये येऊ शकतो किंवा तुमच्या सुरुवातीला येऊ शकतो किंवा मध्ये कुठतरी येऊ शकतो, फक्त तो जॉईनिंग वर्ड पाहिजे, आणि त्याला आपण काय म्हटलं कंजंक्शन. आय एम राईट. नाउन, प्रनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन. आता लास्ट राहिला इंटरजेक्शन. लास्ट स्लाइड नाउ, जस्ट अ मिनिट.
इंटरजेक्शन. आता समजा तुम्ही साप पाहिला, साप पाहिल्यावर लगेच तोंडातून काय येतं? ओ. असा प्लान असतो का? आता मी साप पाहणार आहे आणि तोंडातून माझ्या ओ येणार आहे, असा प्लान असतो का? नाही. डायरेक्ट ओ येतो. किंवा काही लागल्याबरोबर आऊच म्हणतो. असं होतं का? आता लागणार आहे आणि मी आऊच म्हणणार आहे? नाही. सडन फिलिंग, अचानक भावना. किंवा कोणी सपोज पास हवे, कोणी वारलं तर आपण लगेच काय म्हणतो? अलास. सडन फिलिंग येते. आणि मॅच जिंकली, हुर्रे, लगेच तोंडातून बाहेर येतं. प्लान काही नसतो आणि सडन फिलिंग किंवा जो शब्द एक अचानक भावना दर्शवतात, मग ते हॅपीनेस राहो, जॉय राहो, सॅड राहो, पॅनिक राहो, काही राहो. तर डेफिनेशन काय? दी वर्ड दॅट एक्सप्रेसेस सडन फिलिंग्स और इमोशन लाईक जॉय, फिअर, सरप्राईज, सॅडनेस इज कॉल्ड एज इंटरजेक्शन. त्याला काय म्हणतो आपण? इंटरजेक्शन. केवल प्रयोग यावे इन मॅल. आय एम राईट? बरोबर आहे ना? येस. तर नाऊन म्हणजे नाम, प्रनाऊन म्हणजे सर्वनाम, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, शब्द जोडणार. हां. कंजंक्शन उभयनव्य अव्यय, अँड ऑफकोर्स हे केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी. सडन सडन फिलिंग्स. आता पहा ना, हुर्रे, हुर्रे, अलास, वाव, आउच, ओ, एक्सेट्रा एक्सेट्रा. अचानक भावना दर्शवणारे शब्द, त्याला काय म्हणतो आपण? इंटरजेक्शन. सो दिस इज द कम्प्लीट पोस्टमार्टम ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. जो टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे पण थोडा कन्फ्युजिंग आहे. त्यासाठी तुम्हाला म्हणलं मी आमच्या ब्लॉगला भेट द्या, इंग्लिश विथ PK99. त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे वर्कशीट मिळतील आणि स्टडी मटेरियल मिळेल. फायदा करून घ्या. मीनवाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कंजूसी न करता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आय विल बी व्हेरी थँकफुल. आणि हा व्हिडिओ मुद्दाम आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी तयार केला आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल ऑफकोर्स. परंतु कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ कसा वाटला आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. माझ्या फायद्यासाठी नाही, तुमच्या नोटिफिकेशनसाठी. येस. मीनवाईल आय टेक युअर काइंड लिव्ह. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके.